नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 9वी विज्ञान 9th स्टँडर्ड सायन्स. तुम्हाला व्हिडिओमध्ये इंग्लिश आणि मराठी दोघांमधून एक्सप्लेनेशन पाहायला मिळेल. ओके, सो लेट अस स्टार्ट. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 1. लेसन नंबर 1 आहे लॉज ऑफ मोशन. आता हा जो लॉज ऑफ मोशन लेसन आहे, याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह लेसन्स आहेत, जे पण डेफिनेशन्स आहेत, ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ते डेफिनेशन्स पाहू शकता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला मिळेल तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे, त्यावर जाऊन तुम्हाला त्याचा व्हिडिओ पाहायला मिळेल. सो लेट अस स्टार्ट. लॉज ऑफ मोशन हा खूप महत्त्वाचा लेसन आहे, कारण या लेसनमध्ये जे काही सगळे टर्म्स वगैरे आहेत ते सगळे तुम्हाला या स्टँडर्डमध्ये सोबतच 10th स्टँडर्डमध्ये पण उपयोगाला येणार आहेत. सो हा लेसन खूप छान आपण करूया. लेट अस स्टार्ट. मोशन. आता या लेसनमध्ये आपण मोशन पाहणार आहोत, सोबतच डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तुम्ही म्हणाल की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट एकच तर शब्द आहे. अजिबात नाही. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये खूप फरक आहे. तो फरक काय आहे तो पण आपण पाहूया काही छोट्या छोट्या एक्झाम्पल्सच्या सहाय्याने. नेक्स्ट आहे ॲसिलरेशन. ॲसिलरेशन म्हणजे काय सगळं पाहूया आपण. नेक्स्ट आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या चॅप्टरमधला. ओके, सो आता आपले ह्याचे काही पार्ट्स पडतील, तर या पार्टमध्ये जेवढे कवर होतील तेवढे टॉपिक्स मी कवर करण्याचा प्रयत्न करेन. नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये असेल. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मोशन. मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. सो मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट पाहण्याआधी आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स आपण पाहूया. इन विच ऑफ द फॉलोविंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन. म्हणजे खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, 4 एक्झाम्पल्स. त्यापैकी कोणत्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मोशन आहे असं वाटते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. मग एखाद्या ऑब्जेक्टमध्ये मोशन आहे की नाही हे तुम्ही कसे सांगणार? तर पहिला आपण पाहूया द फ्लाईट ऑफ अ बर्ड. म्हणजे काय, एक बर्ड छान अशी भरारी घेतोय. तुम्ही पाहिलं असेल बर्ड ना, अशी भरारी घेतोय. सो तो बर्ड भरारी घेतोय म्हणजे काय, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय. सपोज की आकाशामध्ये तो उडतोय, तर एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी जातोय, म्हणजेच तो काय करतोय, मोशन दाखवतोय. आता मोशन म्हणजे काय, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करतो विथ रेस्पेक्ट टू दी सराउंडिंग, त्याला आपण म्हणतो मोशन. ओके, सो हा बर्ड जो आहे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय, म्हणजे अर्थातच तो स्वतःची पोझिशन बदलतोय की नाही. सो त्याच्यामुळे तो जो बर्ड आहे तर तो मोशन दाखवतोय. म्हणजे या ठिकाणी काय आहे, प्रेझेन्स ऑफ मोशन. ओके, सो मी फक्त पी लिहिते, तुम्ही प्रेझेन्स ऑफ मोशन असं पूर्ण लिहा. दुसरं आहे अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे स्टेशनरीचं दुकान नाही. स्टेशनरी म्हणजे स्थिर असणारी ट्रेन. आता जेव्हा तुम्ही रेल्वे स्टेशनवरती वगैरे गेला असाल तेव्हा काही ट्रेन मूव्हिंग करतात, तर काही ट्रेन स्तब्ध स्थिर असतात. मग ती जी स्थिर असणारी ट्रेन आहे तर ती मोशन दाखवते का, तर नाही. कारण स्थिर असणारी ट्रेन ए डायरेक्शनपासून बी डायरेक्शनवर जाते का, नाही. ती फक्त कुठेतरी मध्येच स्थिर आहे, थांबलेली आहे. सो त्याच्यामुळे ती मोशन दाखवत नाही, त्याच्यामुळे त्यामध्ये ॲब्सेन्स ऑफ मोशन आहे. त्यानंतर दुसरं आहे लिव्ज फ्लाईंग थ्रू एअर. आता छान इथे झाड आहे आणि झाडाची पानं काय होत आहेत, उडत आहेत. ओके, सो झाडाची पानं उडताना हे झाडाचं पान हवेबरोबर इथे येऊन पोहोचणार, म्हणजेच काय, ते काय दाखवते, मोशन. म्हणजे ते ए प्लेसवरून बी प्लेसवर गेले की नाही, सो ते मोशन दाखवते. सो या ठिकाणी आहे प्रेझेन्स ऑफ मोशन. ओके, तुम्हाला मोशन म्हणजे काय कळलं आहे का? मोशन म्हणजे काय, तर जेव्हा सपोज की तुम्ही तुमच्या घरापासून शाळेमध्ये जात आहे, इथे तुमचं आहे घर, इथे तुमची आहे शाळा. तुम्ही घरापासून शाळेमध्ये जात आहे तर तुम्ही काय करताय, मोशन दाखवताय, कारण तुम्ही एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर जात आहे, म्हणजेच तुम्ही काय करताय, तुमच्यामध्ये मोशन आहे. सो याला आपण म्हणतो मोशन, की फक्त पोझिशन चेंज करणं म्हणजे मोशन. आता त्याची डिटेल डेफिनेशन काय आहे ती पण आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे अ स्टोन लेईंग ऑन अ हिल. हिल म्हणजे काय, एक टेकडी आहे आणि त्या टेकडीवरती स्टोन आहे. आता हा स्टोन फक्त टेकडीवरती आहे, तो हालतोय का, फिरतोय का, बसलाय का, नाचतोय असं काही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये मोशन आहे का, नाही. सो ॲब्सेन्स ऑफ मोशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पण कळलं असेल की प्रेझेन्स आणि ॲब्सेन्स आपण कसं एक्सप्लेन करतो आणि त्यामध्ये मोशन आहे की नाही हे तुम्हाला ओळखता आलं असेल. आता तुम्ही हे अजून डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी काय करू शकता, तुमच्या आजूबाजूला ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या कधी मोशन दाखवत आहेत हे पहा. जसं की तुमच्या डोक्यावरती फॅन फिरतोय तर तो मोशन दाखवतोय का, एक्झॅक्टली. तो फिरतोय ना, त्याच्या पात्या फिरतायत. सो पात्या फिरतायत म्हणजेच काय, तो फॅन मोशन दाखवतोय. आता तो कोणत्या मोशनमध्ये आहे, सर्क्युलेटरी मोशन, म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तो सर्क्युलर फिरतोय, सो सर्क्युलर मोशन. त्यानंतर जर तुम्ही अजून बाहेर पाहिलं तर काही गाड्या वगैरे जात असतील, त्या पण काय दाखवत आहेत, मोशन दाखवत आहेत. ओके, सो हे सगळे आहेत मोशनचे एक्झाम्पल्स. त्यानंतर वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. आपण प्रत्येक दिवशी मोशन
चे अनेक एक्झाम्पल्स पाहत असतो. मग रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या असोत किंवा फिरणारा फॅन असो किंवा इतर अनेक एक्झाम्पल्स असोत. त्यानंतर समटाईम्स वी कॅनॉट सी द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ अ बीज. बीज म्हणजे काय? हवा. फिरणारी हवा जी असते तर ती आपण पाहू शकतो का? हवा पाहता तुम्ही? नाही ना. मग काय होतं की बऱ्याचदा मोशन होत असतं पण आपण ते डोळ्यांनी पाहू शकत नाही, म्हणजे डायरेक्टली पाहू शकत नाही. इनडायरेक्टली आपल्याला माहिती आहे की मोशन होतं. आता तुम्ही जर फॅनखाली बसलात तर हवा तुमच्या इकडून तिकडे जाते, तुम्हाला कळते हवेचा स्पर्श होतोय, म्हणजे हवा मोशनमध्ये आहे पण तुम्ही पाहू शकत नाही. ओके, म्हणजे मोशन त्या ठिकाणी आहे, फक्त तुम्ही डायरेक्टली बघू शकत नाही. सो तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे की अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत. जसं की तुम्ही फॅनचं एक्झाम्पल घेऊ शकता, बाहेर फिरणाऱ्या गाड्यांचं एक्झाम्पल घेऊ शकता, मोशन ऑफ द अर्थ, पृथ्वी पण फिरते ना, सो पृथ्वीचं एक्झाम्पल घेऊ शकता, मोशन ऑफ द मून अराउंड दी अर्थ, चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय ते एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, सो असे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे थिंक अबाउट इट. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. तुम्ही बसमधून ट्रॅव्हल करत आहात. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. म्हणजे तुम्ही एखाद्या बसमध्ये आहात, बसमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुम्ही इथे बसलेला आहात आणि एक पर्सन इथे बसला आहे तुमच्या एक्झॅक्टली समोर, तर तो ट्रॅव्हल करतोय का? तर नाही, कारण बस चेंज करते ना पोझिशन, त्यामधला व्यक्ती स्वतःची पोझिशन नाही बदलत आहे, फक्त बस बदलते, त्याच्यामुळे या ठिकाणी मोशन दाखवलं जात नाही. त्यानंतर what do you take into consideration to decide if an object is moving or not. मग एखादा ऑब्जेक्ट हलतोय की नाही हे तुम्ही कसं सांगणार? तर ऑब्वियसली त्या ऑब्जेक्टनी जर स्वतःची पोझिशन चेंज केली तर आपण काय सपोज करणार की तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, तो ऑब्जेक्ट मूव्हिंग आहे. अदरवाईज जर त्याने स्वतःची पोझिशन चेंज नाही केली तर आपण काय म्हणणार की तो ऑब्जेक्ट रेस्टवर आहे. रेस्टवर म्हणजे काय? थांबलेला आहे किंवा स्टेशनरी आहे. ओके, सो यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in motion. तुम्हाला या ठिकाणी मोशनची डेफिनेशन मिळालेली आहे की मोशन ही एक रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. आणि मोशन म्हणजे काय? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करतो विथ रेस्पेक्ट टू दी सराउंडिंग, म्हणजे सराउंडिंगच्या रेस्पेक्टमध्ये, सराउंडिंग ज्याप्रमाणे आहे त्या प्रमाणामध्ये, तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टला काय म्हणणार? इट इज इन मोशन. ओके, अदरवाईज इट इज सेड टू बी इन रेस्ट. आणि जर ते मोशन दाखवत नसेल, एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर जात नसेल, तर आपण काय म्हणणार? ते ऑब्जेक्ट रेस्टवर आहे. ओके, आय होप की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. नेक्स्ट आता आपण जाऊया डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. आता त्यासाठी तुम्हाला छानशी छोटीशी ॲक्टिव्हिटी दिली आहे, त्या आधारे आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय तर ते पाहूया. पहिला प्रश्न असा आहे की मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोन इन फिगर ए. अच्छा, ओके, 1.1 एमध्ये तुम्हाला ही एक फिगर पाहायला मिळत आहे. या फिगरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ए आणि बीमधला डिस्टन्स मोजायचा आहे. आता तुम्ही एमधून असा डिस्टन्स मोजा किंवा असा डिस्टन्स मोजा, कसा पण मोजा. ओके, किंवा असा डायरेक्ट डिस्टन्स मोजा. ओके, सो हे काय म्हणतायत? नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. मग तुम्ही ए टू बीचा हा जो डिस्टन्स आहे हा डॉटेड लाईननी मोजा. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू. मग कोणता डिस्टन्स करेक्ट आहे तुमच्या मते? कोणता डिस्टन्स करेक्ट आहे? सो तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी ए टू बी हा डायरेक्ट डिस्टन्स आहे, पण जेव्हा डायरेक्ट असतं म्हणजे डायरेक्ट असं जेव्हा आपण डायरेक्ट मोजतो याला आपण डिस्टन्स नाही म्हणत. डिस्टन्स म्हणजे काय? जेव्हा आपण हे पूर्ण असं मोजणार तेव्हा आपण याला डिस्टन्स म्हणतो. ओके, तुम्ही इकडून जा किंवा इकडून जा, पण जेव्हा आपण पूर्ण कर्व्ड लाईनमधून जाणार तेव्हा त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. जर हे असेल हा पण डिस्टन्स आहे, पण सायन्सच्या भाषेमध्ये आपण ह्याला डिस्टन्स न म्हणता डिस्प्लेसमेंट म्हणतो. ओके, जे एक स्ट्रेट अंतर असतं, कोणतं पण स्ट्रेट अंतर ए टू बीमधलं कोणतंही स्ट्रेट अंतर असेल त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, आणि जे कर्व फॉर्ममध्ये अंतर आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. सो डिस्टन्स कोणता आहे? हा डिस्टन्स आहे किंवा वरचा डिस्टन्स आहे, आणि डिस्प्लेसमेंट कोणता आहे? हे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, सो तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा अर्थ इथे समजला असेल. अजून एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल असं आहे की शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. पहिल्यांदा ही जी शीतल आहे, शीतल आणि प्रशांत या दोघांचं हे घर आहे. मग शीतल काय करे? तिला शाळेमध्ये जायचं आहे, पण डायरेक्ट शाळेमध्ये नाही जात. तुमच्यासारखी स्त्री ती मैत्रीण प्रेमी म्हणजे काय? तिला आधी मैत्रिणीच्या घरी जायचं आहे. सो आता शीतल जी आहे तर ती डायरेक्ट शाळेमध्ये न जाता आधी तिच्या मैत्रिणीच्या म्हणजे संगीताच्या घरामध्ये जाते. ओके, सो प्रशांत काय करतोय? शीतल तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, प्रशांत जो आहे तिचा भाऊ तो काय करतोय? डायरेक्ट शाळेमध्ये जातोय. तो कोणाच्या मित्राच्या मैत्रिणीच्या घरी जात नाही आहे. मग काय करतोय? तो डायरेक्ट शाळेमध्ये जातोय. सो बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघं पण सेम स्पीडने चालत आहेत. म्हणजे ही पण सपोज की शीतल 1 आरसाठी 10 किलोमीटर नाही, एवढं डिस्टन्सच नाही आहे या ठिकाणी. 1 आरमध्ये ती 500 मीटर डिस्टन्स कापणार आहे, आणि प्रशांत काय करणार आहे? सेम तेवढ्या स्पीडने चालणार आहे. ओके, तो पण तेवढ्या स्पीडने चालणार आहे. मग कोण लवकर पोहोचेल? तर अर्थातच प्रशांत.
प्रशांत का लवकर पोहोचेल, तर प्रशांत डायरेक्ट डिस्टन्स जाणार आहे, म्हणजे प्रशांतला फक्त 1300 मीटर प्रशांतला फक्त 1300 मीटर जायचं आहे. पण जर आपण शीतलचं पाहिलं तर शीतल आधी ते 500 मीटर जाणार, मग ती 1200 मीटर, म्हणजे एकूण तिला 1700 मीटर जावं लागणार आहे. 500 + 1200 किती होतात? 1700, म्हणजे तिला एकूण 1700 मीटर जायचं आहे आणि प्रशांतला फक्त 1300 मीटर जायचं आहे. म्हणजे कोण आधी पोहोचणार? ऑब्व्हियसली प्रशांत, कारण त्याला कमी डिस्टन्स पार करायचं आहे. सो नेक्स्ट आहे, इन द अबव एक्झाम्पल इज देअर अ डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. म्हणजेच या ठिकाणी शीतलने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे? 500 आणि 1200, म्हणजेच तिने एकूण 700 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. प्रशांतने ॲक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेला आहे? 1300, म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्समध्ये काय आहे? फरक आहे. ओके, आणि तो कितीचा आहे? तर तुम्ही ते 400चा आहे फरक. ओके, 400चा फरक आहे. नेक्स्ट आहे की डिस्टन्स is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another point. या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्सची डेफिनेशन मिळते. सगळ्या डेफिनेशन नोट डाऊन करा. या डेफिनेशन डिफरन्स बिटवीनसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्याबद्दल जे डिफरन्स बिटवीन आहे तर ते विचारलं जातं. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे 1 मिनिट. हां, डिस्टन्स इज द ॲक्च्युअल लेंथ, म्हणजेच काय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ. आता या ठिकाणी शीतल राहते, या ठिकाणी संगीता राहते आणि या ठिकाणी स्कूल आहे. तर ही इथून इथे गेली, म्हणजे हे काय झालं? तिने स्वतः कवर केलेला पाथ झाला. ओके, सो नेक्स्ट आहे की ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. ही कोणती ऑब्जेक्ट होते? ऑब्जेक्टनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे किंवा ऑब्जेक्टनी जे अंतर कापलेलं आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणतो, एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटकडे जाताना. ओके, आणि दुसरं प्रशांतने काय केलं? डायरेक्ट तो इथे होता आणि डायरेक्ट शाळेमध्ये गेला, कुठे आधीमध्ये भटकत बसला नाही. म्हणजेच काय? तो मिनिमम डिस्टन्समध्ये त्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचला, ॲक्च्युअल पॉईंटपर्यंत पोहोचला. सो प्रशांतने काय केलं? डिस्प्लेसमेंट. आणि संगीता नाही, काय तिचं नाव होतं? नाव शीतल. हां, शीतलने काय केलं? डिस्टन्स कवर केलं, तर प्रशांतने डिस्प्लेसमेंट कवर केलं. ओके, सो आय होप की तुम्हाला क्लिअर कळलं असेल. जे स्ट्रेट लाईनमध्ये मिनिमम डिस्टन्स असतं, स्ट्रेट लाईनमध्ये असेलच असं नाही, पण जे मिनिमम डिस्टन्स असतं स्टार्टिंग पॉईंटपासून ते एंडिंग पॉईंटपर्यंत त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. आणि जे वाकडं तिकडे अंतर असतं असं याला आपण काय म्हणणार आहोत? डिस्टन्स. ओके, सो आय होप की तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजलं असेल. त्यानंतर आहे एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर ॲज शोन इन फिगर 1.2a. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट ए टेक्स 1 राऊंड. आता तिने जर ए पॉईंटवरून स्टार्ट केलं तर ती काय करते? 1 राऊंड पूर्ण कंप्लीट करते. ओके, सो हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक्ड अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. तिने किती डिस्टन्स कवर केलेला आहे? आता आपण डिस्टन्स कसं फाइंड आउट करतो? डिस्टन्स म्हणजे काय? सर्कम्फरन्स. तुम्ही हे शिकलेलं आहात मॅथ्समध्ये की सर्कलचं जेव्हा आपण डिस्टन्स फाइंड आउट करतो तर डिस्टन्स इक्वल असतं सर्कम्फरन्सच्या. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे? एक्झॅक्टली 2πr. आता या ठिकाणी 2 × पायची व्हॅल्यू काय घ्यायची आहे? 22/7. आणि या ठिकाणी रेडियस सांगितलेला आहे का? रेडियस सांगितलेला आहे 100 मीटर. सो मल्टिप्लाय बाय 100. आता हे तुम्ही मल्टिप्लाय करा. 44 डिवायडेड बाय 7. 7 1 जा 7. त्याच्यानंतर 7 5 35. 7 8 56. किती येणार आहे या ठिकाणी? नाही, 7 सकम 42. अच्छा, 7 सकम 42. ओके, त्याच्यानंतर राहिले 2. त्याच्यानंतर आले 8. त्याच्यानंतर पॉईंटमध्ये आणि शेवटी येणार आहे 6. ओके, सो 686.6 628 मी काहीतरी वेगळंच बोलली. 628.6 मीटर एवढं डिस्टन्स काय केलेलं आहे? त्या स्वरालीने कवर केलेलं आहे. पण त्यांनी पुढे विचारलेलं आहे की डिस्प्लेसमेंट किती कवर केलं आहे तिने? 0. तुम्ही म्हणाल 0 कसं काय? तर ती इथून गेली आणि रिटर्न इथेच आली, म्हणजे तिने काय डिस्प्लेसमेंट केलं आहे का? काहीच नाही, कारण तिचं स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट सेम आहे. आपण या ठिकाणी काय पाहिलं? स्टार्टिंग पॉईंटपासून एंडिंग पॉईंटपर्यंत किंवा फिनिशिंग पॉईंटपर्यंत जाणं म्हणजे डिस्प्लेसमेंट. पण जर तिचं स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट सेम आहे तर तिने काहीच डिस्प्लेसमेंट केलं नाही, 0 मीटर डिस्प्लेसमेंट केलं. पण डिस्टन्स किती होतं? आय थिंक 628.6 होतं ना? हां, 628.6 मीटर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट 0. नेक्स्ट आहे इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी. एक कार आहे जी पॉईंट पी पासून स्टार्ट झालेली आहे, गोज टू पॉईंट क्यूपर्यंत जाते अँड देन रिटर्न्स टू पॉईंट पी, म्हणजे इथून जाते रिटर्न इकडे येते. अरे वा, काय कार आहे.
हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. आता आपण आधी डिस्प्लेसमेंट बघूया, मग डिस्टन्स बघूया. डिस्प्लेसमेंट काय आहे, स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट. ती आधी इथून इथे गेली, अरे रिटर्न आली म्हणजे काय, 0, कारण तिचं स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट काय झालं, सेम झालं. परत एकदा पहा, ती पी पासून क्यू पर्यंत गेली, रिटर्न क्यू पासून पी पर्यंत आली, मग डिस्प्लेसमेंट काय झालेलं आहे, 0, कारण ती परत इनिशियल पॉईंटवरती आली ना. सो डिस्प्लेसमेंट काय झालं, 0. पण आपल्याला काय विचारलेलं आहे अजून, डिस्टन्स किती झालं, इथून इथे 360, परत इथून इथे 360 प्लस करायचं आहे 360, काय येणार आहे 720 मीटर आहे डिस्टन्स आणि 0 आहे डिस्प्लेसमेंट. ओके, नेक्स्ट आहे, इवन इफ डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज 0 द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड बाय इट मे नॉट बी 0. म्हणजे जरीही डिस्प्लेसमेंट 0 असलं तरी पण ॲक्च्युअल डिस्टन्स म्हणजेच डिस्टन्स 0 नसणार आहे. डिस्प्लेसमेंट 0 असू शकतं, डिस्टन्स कधीही 0 असू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये ट्रू ऑर फॉल्समध्ये वगैरे विचारलं जाईल की डिस्टन्स 0 असतं का, तर फॉल्स आहे, डिस्टन्स कधीही 0 नसतं. भलेही डिस्प्लेसमेंट 0 असू दे, डिस्टन्स कधीही 0 नसणार आहे. ओके, सो नेक्स्ट, स्पीड अँड वेलोसिटी. तुम्ही म्हणाल स्पीड आणि वेलोसिटी सेम तर असतं, नाही. जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक होता त्याचप्रमाणे स्पीड आणि वेलोसिटीमध्ये देखील फरक आहे. व्हॉट आर वेक्टर क्वांटिटीज आणि व्हॉट आर स्कॅलर क्वांटिटीज. वेक्टर क्वांटिटीज म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटीजमध्ये दिशा पण दाखवली जाते, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही दाखवलं जातं. आणि स्कॅलर क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड असतं, दिशा दाखवली जात नाही, डायरेक्शन दाखवली जात नाही. सो वेक्टर क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी विच इन्व्हॉल्व्स डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड, आणि स्कॅलर क्वांटिटी म्हणजे अ क्वांटिटी विच इन्व्हॉल्व्स ओनली मॅग्निट्यूड. ओके, नेक्स्ट आहे, विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी, टाइम अँड डिस्प्लेसमेंट आर स्कॅलर अँड विच आर वेक्टर. सो फर्स्ट आहे या ठिकाणी डिस्टन्समध्ये आपण काय पाहिलं होतं, डिस्टन्समध्ये फक्त आवश्यक आहे ते म्हणजे मॅग्निट्यूड. यामध्ये कुठेही तुम्हाला डायरेक्शन वगैरे काही आवश्यक नाही आहे. सो हे काय येणार आहे, स्कॅलर क्वांटिटी. स्पीडमध्ये पण डायरेक्शन गरजेचं नाही आहे, सो हे पण स्कॅलर क्वांटिटी. वेलोसिटीमध्ये मात्र डायरेक्शन गरजेचं आहे, मॅग्निट्यूड पण गरजेचं आहे, त्याच्यामुळे ही आहे वेक्टर क्वांटिटी. आणि या ठिकाणी राहिलं टाईममध्ये डायरेक्शन गरजेचं नाही आहे, सो स्कॅलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शन गरजेचं आहे, कारण ए पॉईंट टू बी पॉईंट एकाच डायरेक्शनमध्ये कव्हर केलं पाहिजे, त्यासाठी हे पण असणार आहे वेक्टर क्वांटिटी. तर अशा पद्धतीने कोणतं स्कॅलर आहे, कोणतं वेक्टर आहे ते आपण पाहिलं आहे. आता आपण पाहतोय स्पीड म्हणजे काय, तर द डिस्टन्स कवर्ड बाय अ बॉडी इन युनिट टाईम इज कॉल्ड ॲज स्पीड. स्पीड म्हणजे काय, द डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी इन अ युनिट टाईम इज कॉल्ड ॲज स्पीड. सो स्पीड म्हणजे काय, टोटल डिस्टन्स अपॉन टाईम रिक्वायर्ड. S इज इक्वल टू D अपॉन T. ओके, S इज इक्वल टू D अपॉन T. तुम्ही स्टँडर्ड शब्द लिहिता ना, STD स्टँडर्ड, सो STD असं तुम्ही लक्षात ठेवू शकता हवं असेल तर, नाहीतर राहत असेल लक्षात S इज इक्वल टू D अपॉन T तर ठेवा, नाहीतर STD असं लक्षात ठेवा. ओके, सो व्हॉट इज स्पीड. स्पीड म्हणजे काय, एखाद्या बॉडीने ठरलेल्या युनिट टाईममध्ये किती डिस्टन्स कवर केलेला आहे याला आपण काय म्हणतो, स्पीड. ओके, स्पीड इज डिस्टन्स कवर्ड बाय अ बॉडी इन पर्टिक्युलर युनिट टाईम. हे झालं स्पीडबद्दल. आता आपण पाहूया वेलोसिटी. सो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन, मेन शब्द आहे इन वन डायरेक्शन बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय, तर वेलोसिटी म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता ए पासून बी पर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय एखादा ऑब्जेक्ट इन वन डायरेक्शन, ही सेम डायरेक्शन पाहिजे, अशी आडवी तिडवी डायरेक्शन नको, इन वन डायरेक्शन बाय एन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम, पर्टिक्युलर युनिट टाईममध्ये, त्याला आपण म्हणणार आहोत वेलोसिटी. सो या ठिकाणी डायरेक्शन पण आवश्यक आहे, मॅग्निट्यूड पण आवश्यक आहे, म्हणून वेलोसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, सो नेक्स्ट आहे, हिअर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एखाद्या ऑब्जेक्टने एखादा डिस्टन्स एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये कव्हर केलं आणि ते किती युनिट टाईममध्ये, मग ते युनिट टाईम मिनिटमध्ये असो, सेकंडमध्ये असो, अवरमध्ये असो, कशामध्ये पण असो. इफ लार्जर युनिट आर यूज्ड 1 इयर कॅन ऑल्सो बी यूज्ड ॲज अ युनिट टाईम. आणि जर खूप वेळ, म्हणजे जसं की अर्थ आहे, तर अर्थ सूर्याभोवती फिरायला, त्याला सूर्याच्या भोवती अर्थला फिरायला किती वेळ लागतो, 365 डेज म्हणजे 1 इयर लागतं. सो हा टाईम पिरियड काय आहे, मोठा आहे, मग याला आपण काय म्हणणार आहोत, 1 इयर युनिट टाईम त्याला लागलेला आहे, म्हणजे युनिट टाईम 1 इयरपर्यंत मोठं पण असू शकतं. सो नेक्स्ट आहे, द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम इज कॉल्ड वेलोसिटी. याचा पण अर्थ तोच होतो आहे, डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम इन वेलोसिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स कवर्ड किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन इज डिस्प्लेसमेंट, आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, वेलोसिटी. ओके, सो द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम इज वेलोसिटी. ही पण त्याची डेफिनेशन आहे किंवा ही पण त्याची डेफिनेशन आहे. सो या दोन्ही पण डेफिनेशनचा वापर तुम्ही करू शकता. आता वेलोसिटीचा फॉर्म्युला पहा, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, आणि स्पीड इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट आपण एसनी शो करतो, डिस्प्लेसमेंट आपण ना एसनी दाखवतो, हां, एस अपॉन टी.
आणि आपलं जे स्पीड आहे ते आपण डिस्टन्स अपॉन टाईमने दाखवतो. ओके, सो इन दिस वे हे दोन्ही पण फॉर्म्युले खूप खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला स्पीड आणि वेलोसिटीमधला पण डिफरन्स बिटवीन येऊ शकतो, जो की या ठिकाणी ऑलवेज रिमेंबरमध्ये आहे की द SI युनिट ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेम. दोघांचं पण SI युनिट सेम आहे. SI युनिट म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टीम. सो SI सिस्टीम द युनिट इज मेजर पर सेकंड, म्हणजेच इंटरनॅशनल SI सिस्टीममध्ये या दोघांचा युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. ओके, दोघांचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. त्यानंतर नेक्स्ट आहे वाईल इन CGS सिस्टीम इट इज सेंटीमीटर पर सेकंड. आणि CGS म्हणजे काय, छोटं युनिट. SI म्हणजे काय, मोठं युनिट. CGS सिस्टीममध्ये काय आहे त्यांचं युनिट, दॅट इज सेंटीमीटर पर सेकंड. ओके, सो नेक्स्ट स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. स्पीड कशाशी निगडीत आहे, डिस्टन्सशी तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पण चेक करू शकता. आणि वेलोसिटी कशाशी निगडीत आहे, डिस्प्लेसमेंटशी फॉर्म्युल्यामध्ये पहा. नेक्स्ट आहे इफ मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जर मोशन एका स्ट्रेट लाईनमध्ये असेल, द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेम. जर मोशन स्ट्रेट लाईनमध्ये आहे तर वेलोसिटी तर असणारच आहे, पण स्पीड पण असणार आहे आणि दोघं सेम असणार. का तर वेलोसिटी म्हणजे काय, डिस्टन्स कवर्ड इन अ स्ट्रेट लाईन, आणि स्पीड म्हणजे काय, सेम आलेलंच आहे, एका डायरेक्शनमध्ये ऑलरेडी ते आलेलं आहे, त्याच्यामुळे दोघांचं पण व्हॅल्यू सेम असणार आहे. आणि जर अदरवाईज म्हणजे जर स्ट्रेट लाईनमध्ये नसेल तर मग मात्र वेलोसिटी आणि स्पीड वेगवेगळं येणार आहे. वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. सेम वेलोसिटी हे काय, डिस्प्लेसमेंट आहे दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. हे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्समध्ये किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये येऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे इन द फर्स्ट एक्झाम्पल ऑन पेज नंबर 1 द स्ट्रेट लाईन बिटवीन दी हाऊस ऑफ शीतल अँड संगीता इज 500 मीटर. आता जर आपण पेज नंबर 1मध्ये पाहिलं तर संगीता आणि शीतल यांच्यामधला डिस्टन्स किती आहे, 500 मीटर आहे. अँड दॅट बिटवीन संगीताज हाऊस अँड स्कूल इज 1200 मीटर. आणि संगीताचं घर आणि शाळा यांच्यामधलं अंतर किती आहे, 1200 मीटर. ऑल्सो द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन शीतल्स हाऊस अँड स्कूल इज 1300 मीटर. मग शीतलचं घर आणि शाळा यांच्यामधला डिस्टन्स किती आहे, 1300 मीटर. सपोज शीतल टेक्स 5 मिनिट टू रीच संगीताज हाऊस. म्हणजे शीतलला संगीताच्या घरी जायला 5 मिनिटाचा कालावधी लागतोय. आणि देन 24 मिनिट्स टू रीच दी स्कूल. आणि संगीताच्या घरापासून शाळेमध्ये जायला 24 मिनिट्सचा कालावधी लागतोय. तर मग त्यासाठी आपल्याला पुढचं इक्वेशन विचारलेलं आहे की शीतल स्पीड अलॉंग पाथ ए. म्हणजे पाथ ए कोणता आहे, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर पाथ ए कोणता आहे, शीतलच्या घरापासून संगीताच्या घराचं डिस्टन्स हे काय आहे, पाथ ए आहे. मग पाथ एसाठी मिनिटं किती लागतात, 5 मिनिट. डिस्टन्स किती आहे, 500 मीटर. हे तुम्ही डायग्राम पुस्तकामध्ये बघा आणि मग याच्याकडे बघा, मग तुम्हाला जास्त चांगलं समजेल. आता आपण हे सॉल्व करणार आहोत. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, 100 मीटर पर मिनिट. ओके, मीटर पर मिनिट. सिम्पल 5 1 जा 5 आणि कट करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी 100 मिळेल. ओके, आता पाथ बी म्हणजे काय, संगीताच्या घरापासून शाळेचं अंतर किती आहे, ते 1200 मीटर आहे आणि जायला किती वेळ लागतो आहे, 24 मिनिटाचा कालावधी. सो हे तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे, डिवाइड करायचं आहे. 24 एके 24, 24 पाचा 120 आणि 50 मीटर पर मिनिट. ओके, नेक्स्ट आहे शीतल्स ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय, त्या दोघांचा डिस्टन्स. ओके, म्हणजे तिचं ॲव्हरेज स्पीड म्हणजे तिच्या घरापासून शाळेचं अंतर. सो तुम्ही काय करणार आहात, दोघांचे ॲडिशन करणार आहात, या दोघांची टाईमची पण ॲडिशन करणार आहात आणि एकूण तिचं ॲव्हरेज स्पीड करणार आहात, दॅट इज 58.6 मीटर पर मिनिट. शीतलचं शीतलची वेलोसिटी म्हणजे काय, वेलोसिटी म्हणजे काय असणार आहे, एका ठराविक दिशेने मिनिमम अंतर कापणं. मिनिमम अंतर काय आहे, 1300 मीटर. सो या ठिकाणी डिस्प्लेसमेंट इज वॉट, 1300 मीटर. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम तेवढाच लागणार आहे, कारण त्यांनी काय सांगितलं आहे, वेळ तेवढाच लागतोय. सो या ठिकाणी 29 मिनिट्स तुम्हाला डिवाइड करायचं आहे. यू विल गेट धिस आन्सर. सो अशा पद्धतीने तुम्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, स्पीड सगळं काही फाइंड आउट करणार आहात. हे इक्वेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. हे सिम्पल आहेत, पण यानंतर मात्र खूप अवघड इक्वेशन तुम्हाला बघायला मिळतील. सो फ्रेंड्स, आता आपण पाहतोय इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. ओके, सो इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी म्हणजेच स्पीडचे आणि डायरेक्शनचे वेलोसिटीवर कोणते परिणाम होतात, तर त्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन एका मोटर बाईकवरती बसून ट्रॅव्हल करत आहे, जसे की तुम्ही बाजूला जे चित्र आहे त्यामध्ये पाहू शकता. नेक्स्ट आहे एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन दी फॉलोविंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन्स राईड. सो सचिन राईड करत असताना म्हणजे सचिन गाडी चालवत असताना पुढील इव्हेंट्स जे आहेत त्यामध्ये काय होईल. फर्स्ट आहे व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी. अच्छा, हे सगळं आपण रीड करणार आहोत आणि खाली आपल्याला एकूण कन्क्ल्युजन दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. ओके, सो व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड. पहिल्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की वेलोसिटीवरती काय परिणाम होईल जेव्हा त्याच्या मोटरसायकलचं स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, पण डायरेक्शन मात्र सेम राहील.
दुसऱ्यामध्ये प्रश्न असा आहे की इन केस ऑफ अ टर्निंग ऑन रोड, जेव्हा रोडवरती टर्न करायचं असेल, टर्न घ्यायचा असेल, जसे की तुम्ही सेकंड पिक्चरमध्ये पाहू शकता, विल द वेलोसिटी अँड स्पीड बी सेम, तर त्या ठिकाणी वेलोसिटी आणि स्पीड सेम असेल का? आता तुम्ही जर पाहिलं असेल कधी पण कोणी गाडी चालवत असेल तर जेव्हा असं टर्न घ्यायचा असतो तेव्हा स्पीड कमी करावी लागते. ओके, सो नेक्स्ट आहे इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ द मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी. म्हणजे सचिन काय करतोय, त्याच्या मोटरसायकलचं डायरेक्शन चेंज करतोय पण त्याची स्पीड सेम ठेवतोय म्हणजे कॉन्स्टंट ठेवतोय, तर त्याचा वेलोसिटीवर काय परिणाम होईल. आणि तिसरं असं आहे की इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ द मोटरसायकल, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द वेलोसिटी. सो तिसऱ्यांदा तो काय करतोय, डायरेक्शन पण बदलतोय आणि स्पीड पण बदलतोय जेव्हा तो टर्न घेणार आहे तेव्हा, तर त्याचा वेलोसिटीवर काय परिणाम होईल. आता आपण कन्क्ल्युजन पाहूया की इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट वेलोसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड दॅट वेलोसिटी चेंजेस बाय चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे वेलोसिटी चेंज होते, कधी चेंज होते, जेव्हा स्पीड चेंज होते. जसं की आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलं की स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज होते पण डायरेक्शन मात्र सेम राहते, तेव्हा पण वेलोसिटी बदलते. दुसरं आहे की चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम, डायरेक्शन चेंज होते आणि स्पीड सेम राहते तेव्हा पण वेलोसिटी बदलते. नेक्स्ट आहे चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन, म्हणजे स्पीड पण चेंज केलं जात आहे आणि डायरेक्शन पण चेंज केलं जात आहे, दोन्ही पण बदलला तरीही वेलोसिटीमध्ये फरक पडणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे ऑलवेज रिमेंबर. ऑलवेज रिमेंबरमध्ये आहे द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. म्हणजे स्पीड पहिल्यांदा कोणी मोजलं होतं, गॅलिलिओ यांनी मोजले होतं. कशा पद्धतीने, तर आपला जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईमच्या मदतीने. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. म्हणजे जर आपण पाहिलं तर साऊंड ड्राय एअर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 60%पेक्षा जास्त, म्हणजे 60%पेक्षा कमी 60%पेक्षा कमी ह्युमिडिटी असणार आहे, तर त्याच्यामध्ये त्या एअरमध्ये साऊंडची जी स्पीड आहे तर ती असणार आहे 343.2 मीटर पर सेकंड. while the speed of light is about 3 × 10⁸ meter per second. The speed of revolution of Earth around the Sun is about 29,770 meter per second. म्हणजेच काय, अर्थ जे आहे तर ते सूर्याभोवती फिरतं, त्याची स्पीड किती आहे तर 29,770 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडने अर्थ सनभोवती रिव्हॉल्व करतं. सो हे झालं. नेक्स्ट आहे की युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता यासाठी पण एक्झाम्पल आहे, म्हणजे जर आपण पाहिलं तर हा लेसन जास्त एक्झाम्पल्सनीच आहे. अमर अकबर अँड अँथोनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलोसिटीज. द डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरवल्स आर गिवन बिलो. म्हणजे हे तिघं जे आहेत अमर, अकबर आणि अँथोनी हे काय करत आहेत, वेगवेगळ्या वेलोसिटीने डिस्टन्स कवर करत आहेत. ओके, सो त्यांचा टाईम वेगवेगळा आहे, टाईम इंटरवल वेगवेगळा आहे. ओके, सो फर्स्ट आहे क्लॉकमध्ये टाईम किती आहे तर 5 वाजलेले आहेत आणि डिस्टन्स कवर्ड बाय अमर 0 किलोमीटर, अकबर पण 0 किलोमीटर, अँथोनी पण 0 किलोमीटर. 5:30ला जर आपण पाहिलं तर अमरने 20 किलोमीटर डिस्टन्स कवर केला आहे, अकबरने 18 किलोमीटर आणि अँथोनीने 14 किलोमीटर. ओके, सो इथे जर तुम्ही पाहिलं तर एक तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहायला मिळते अमरच्या डिस्टन्स कवर करण्यामध्ये. जसं की 6 वाजता तो 40 किलोमीटर जातो आहे, म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 20-20चा गॅप आहे. पण जर आपण अकबरमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे, तो आधी 18 किलोमीटर जातो आहे, मग 36 किलोमीटर, मग 42 किलोमीटर. सो याच्यामध्ये कोणती कन्सिस्टन्सी नाही आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं अँथोनी, तर अँथोनी पण कन्सिस्टंटली जातो आहे, आधी 14 किलोमीटर, मग 28 किलोमीटर, मग 42 किलोमीटर. ओके, सो हे जर आपण पाहिलं तर अमर आणि अँथोनी या दोघांचं स्पीड कसं आहे, युनिफॉर्म आहे, पण अकबरचं स्पीड मात्र युनिफॉर्म नाही आहे. सो व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर, अकबर अँड अँथोनी. म्हणजे यांच्यामध्ये टाईममध्ये काय आहे तर अर्ध्या तासाचा गॅप आहे, 30 मिनिट्स आहे. ओके, नेक्स्ट आहे हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. कोणी इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्समध्ये कवर केलेलं आहे, अमर आणि अँथोनीने. अकबरनी नाही, कारण अकबरचं डिस्टन्समध्ये खूप नॉन युनिफॉर्म आहे, म्हणजे खूप जास्त गॅप आहे. ओके, सो नेक्स्ट आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन फिक्स टाईम इंटरवल्स द सेम. नो, अकबरचं डिस्टन्स आणि टाईम इंटरवल सेम नाही आहे. टाईम इंटरवल भलेही सेम असला तरी त्याने डिस्टन्स तेवढं कवर नाही केलं आहे. नेक्स्ट आहे कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर अँड अँथोनी इन फिक्स टाईम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. मग जर तुम्ही कन्सिडर केले या तिघांचे पण डिस्टन्सेस, तर तुम्ही त्यांच्या स्पीडबद्दल काय सांगू शकता तर अमर आणि अँथोनी या दोघांनीही पर्टिक्युलर
टाईममध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स कवर केलेला आहे, म्हणजे इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. त्याच्यामुळे त्यांचं स्पीड कसं आहे, युनिफॉर्म आहे. कोणाचं? अमर आणि एन्थोनीचं. बट जर आपण अकबर संदर्भात पाहिलं तर त्याने जो अनइक्वल डिस्टन्स आहे, म्हणजे इंटरवल्स, टाईम इंटरवल्स सेम आहे, अर्धा तासच गॅप आहे, पण इक्वल टाईम इंटरवल्समध्ये त्याने अनइक्वल डिस्टन्स कवर केलं आहे अकबरने, आणि त्याच्यामुळे त्याची स्पीड कशी आहे, त्याचं मोशन कसं आहे, नॉन युनिफॉर्म आहे. ओके. सो नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन मिळते युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्मची. त्याला मार्क करा. लेट मी मार्क. सो या ठिकाणी आहे युनिफॉर्मची डेफिनेशन आणि या ठिकाणी आहे नॉन युनिफॉर्मची डेफिनेशन. ओके. सो इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स म्हणजे योग्य अंतर, इक्वल अंतर, इन इक्वल टाईम इंटरवल्स म्हणजे सेम टाईम इंटरवलमध्ये सेम डिस्टन्स, देन इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. तर मग आपण असं म्हणणार की ते युनिफॉर्म स्पीडमध्ये मूव्ह करत आहे. नेक्स्ट आहे इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. पण एखादा ऑब्जेक्ट जर अनइक्वल डिस्टन्स म्हणजेच काय, वेगवेगळं अंतर, जसं की अकबरने वेगवेगळं अंतर पार केलं आहे. आधी तो 18 किलोमीटर जातो आहे, मग 36, मग 42, असं वेगवेगळं अंतर तो कवर करतो आहे. त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स कसं आहे, अनइक्वल आहे. बट त्याचा टाईम पिरियड कसा आहे, टाईम इंटरवल्स कसे आहेत, इक्वल आहेत. कारण 5 नंतर 5.5, नंतर 6 नंतर 6.5, टाईम पिरियड्स कसे आहेत, इक्वल आहेत. बट डिस्टन्स अनइक्वल आहे. देअरफॉर आपण त्याला म्हणणार की मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ अ व्हेकल बीइंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. आता हेवी ट्रॅफिकमध्ये जर आपण पाहिलं तर गाडी कशी चालवावी लागते, ज्या ठिकाणी जागा असेल तिथून पटकन जायचं, मग ट्रॅफिक असेल तर स्टॉप करायचं, परत हळू स्पीडने, परत जास्त स्पीडने, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही युनिफॉर्मॅलिटी नाही आहे. कशीही गाडी चालवली जाते, कोणत्याही स्पीडने गाडी चालवली जाते, आणि त्याच्यामुळे ते कसं आहे, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. सो इन धिस वे आजच्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ होता हा, की ज्यामध्ये आपण स्पीड, वेलोसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि त्यासोबतच युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन हे सगळं काही पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेलरेशन पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.